नमस्कार. माझी शाळा माझा स्वाभिमान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू. मित्रांनो, एक पेन एक रुपया अशी मिनी बँक कधी पाहिली किंवा ऐकली आहे का? चला तर मग पाहूया. नमस्कार, मी दीपाराणी पांडुरंग मेश्राम, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चिरखान, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथे अधीक्षक स्त्री या पदावर कार्यरत आहे. माझ्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनीच्या सहमतीने आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून एक उपक्रम राबवित आहोत आणि त्या उपक्रमाचे नाव आहे सावित्रीबाई फुले मिनी बँक. मग या मिनी बँकेमध्ये आम्ही काय जमा करतो तर एक पेन आणि एक रुपया. मग हा एक पेन आणि एक रुपया कसा जमा करतो तर ते आपण पाहूया. बऱ्याच वेळा मुलींना वसतिगृहामध्ये अभ्यासाला बसवल्यानंतर अभ्यासाचा कंटाळा करतात, अभ्यास करत नाही किंवा इतर मुलींशी गप्पा करताना दिसून येतात. मग अशा मुलींकडनं आमचा रूम मॉनिटर जो आहे एक पेन घेतो आणि मिनी बँकेमध्ये जमा करतो. तसेच दररोज सकाळी 5:30ला आम्ही वर्कआउटची बेल वाजवतो. मग बेलचा आवाज ऐकूनही काही मुली उठत नाही, उठायचा कंटाळा करतात, पुन्हा झोपतात. मग अशा मुलींकडनं आमचा वर्कआउट ट्रेनर जो आहे 1 रुपया घेतो आणि मिनी बँकेमध्ये जमा करतो. मग हे पैसे सगळ्यांकडनं घेतले जातात का तर नाही, मी स्वतः आणि 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकडनं आम्ही हे जमा करत असतो. तसेच आश्रमशाळेमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनी असतात. मग कधी कधी लहान मुलींचा तेल, साबण, निरमा, शॅम्पू, पेस्ट, पेन संपलेला असतो. मग वेळेवर कधी कधी यांच्याकडे पैसे अवेलेबल नाही राहत. मग पालक आणून देतात, पण पालकांना कधी कधी शाळेमध्ये साहित्य आणून द्यायला उशीर होतो. मग अशा वेळेस आम्ही या मिनी बँकेमधून ज्यांना पेनीची गरज आहे त्यांना पेन आणि ज्यांना पैशाची गरज असेल त्यांना पैसे या मिनी बँकेमधून आम्ही देत असतो. मग पालक शाळेत आले का ते मुलींना पैसे दिले का ते मुली त्याच्यामध्ये पैसे घेतले असतील तर पैसे आणि पेन घेतली असेल तर पेन मिनी बँकेमध्ये जमा करत असतात. तसेच आम्ही दर महिन्याच्या सुरुवातीला या मिनी बँकेमध्ये किती पैसे जमा झालेले आहेत हे पाहतो. जर त्या मिनी बँकेमध्ये 20 रुपये जमा झालेले असतील तर त्याच्यात 40 रुपये मी टाकते, 50 रुपये जमा झालेले असतील तर 100 रुपये टाकते. असे पैसे मी त्याच्यामध्ये टाकत असते. आणि या पैशामधून मी माझ्या मुलींसाठी अनेक पोस्टर्स आणलेले आहेत. प्राणी, पक्षी, फुलं, फळे, ABCDचे पोस्टर आहे, 1-2चे पोस्टर आहे, बाराखडीचे पोस्टर आहेत, जे मी माझ्या मुलींसाठी वसतिगृहामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून आणली आहे. मग ते मुली जाता येता वाचतात, पाठ करतात, लिहितात. हा खूप चांगला परिणाम माझ्या मुलींमध्ये मला दिसतो आहे. तसेच म्हणतात ना की 21 दिवस जर एखादी गोष्ट सातत्याने केली का त्याच्यामध्ये आवड निर्माण होते किंवा त्याची सवय होऊन जाते, त्याचा चांगला परिणाम आपल्यामध्ये दिसायला लागतो. तसाच परिणाम माझ्या मुलींमध्ये मला हळूहळू दिसतो आहे. आता माझ्या मुलींना मला ओरडावं किंवा रागवावं लागत नाही, अभ्यासाला बसागं म्हणावं लागत नाही किंवा वर्कआउटला वेळेवर उठा म्हणावं लागत नाही. त्या वेळेवर आता उठतात, बसतात, अभ्यासाला बसतात. असा खूप चांगला परिणाम माझ्या मुलींमध्ये मला हळूहळू होताना दिसत आहे. तसेच हा उपक्रम जेव्हा मी चालू केला तेव्हा माझ्या मिनी बँकेमध्ये खूप पैसे आणि पेन जमा झाले होते, परंतु त्याचं प्रमाण आता हळूहळू कमी होत आहे. हा खूप चांगला आणि सकारात्मक परिणाम माझ्या मुलींमध्ये मला दिसतो आहे. तसेच आतापर्यंत मी ज्याच्याबद्दल बोलली ती ही आहे आमची छोटीशी मिनी बँक, ज्याचा वापर आम्ही गरजू मुलींसाठी करत असतो. ज्यांना पेनीची गरज असेल त्यांना पेन आणि पैशाची गरज असेल त्यांना पैसे, असे या मिनी बँकेमधून आम्ही देत असतो. मित्रांनो, मग हा उपक्रम मी मुलींना शिक्षा व्हावी म्हणून चालू केला आहे का तर मुळीच नाही. मुलींना अभ्यासाचं महत्त्व कळायला पाहिजे, मुलींना वेळेचं महत्त्व कळायला पाहिजे, मुलींना तसेच आरोग्याचंही महत्त्व कळायला पाहिजे, म्हणून हा उपक्रम मी माझ्या सर्व विद्यार्थिनीच्या सहमतीने चालू केलेला आहे. तसेच मी या मिनी बँकेच्या पैशामधून जे पोस्टर्स आणलेले आहेत ते आता आपण पाहूया ते पोस्टर्स कोणते. हे होते आमचे सर्व पोस्टर्स जे मी माझ्या छोट्याशा मिनी बँकेमधून खरेदी केलेले आहेत आणि ते मुली जाता येता वाचतात, लिहितात, पाठ करतात. हा खूप चांगला परिणाम माझ्या मुलींमध्ये मला हळूहळू दिसतो आहे. तसेच
खूप खूप धन्यवाद मानते मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे, ज्यांनी हा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध करून दिला. कारण बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या वसतिगृहामध्ये अनेक छोटे मोठे उपक्रम राबवित असतो, पण त्याची प्रसिद्धी कुठेही होत नाही. त्यामुळे मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.